भाऊबीज भाऊबीज हा सण अतिशय पवित्र असा सण आहे. भावा बहिणीच्या नात्याला अतूट एका धाग्याने बांधणारा, धागा जरी नसला तरी तो प्रेमाचा धागा आहे. याने बांधणारा आजचा हा सण भाऊबीज म्हणून ओळखला जातो. या दिवशी यमराज सुद्धा आपल्या बहिणीकडे यमुनेच्या घरी जातात आणि तिच्याकडनं पाहुणचार घेतात आणि तिला आशीर्वाद देतात. घरावरती कुठल्याही प्रकारचं अरिष्ट आपत्ती येऊ नये म्हणून त्या दिवशी यमाच्या नावाने एक वेगळा दीपक लावला जातो. म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी आपल्या भावावर कोणतंही अरिष्ट येऊ नये म्हणून बहिणींनी आठवणीने त्या दिवशी एक दिवा, दिवाळीचा जो पणतीचा दिवा आहे तो लावावा. आपल्या भावावर कुठल्याही प्रकारची आपत्ती येत नाही अशी मान्यता आहे. या दिवशी भावाने बहिणीच्या घरी जाण्याची परंपरा आहे आणि तिथे जाऊन आपल्या बहिणीची ख्याली खुशाली विचारावी. बहीण आपली आनंदाने आपल्या प्रपंचामध्ये आहे ना हे बघावे. तिला काही तिच्या आवडीच्या भेटवस्तू जरूर न्याव्यात. 1 न्या, 2 न्या, तुमची जशी परिस्थिती असेल, जशी हे असेल त्या पद्धतीने न्या. त्या दिवशी बहिणीने भावाला सुगंधी तेल, उटणं लावावे, आंघोळ घालावी. आपल्या भावाच्या आवडीचे पदार्थ स्वतःच्या हाताने बनवावेत, ते खाऊ घालावेत. औक्षण करावे, संध्याकाळच्या वेळेला औक्षण करावे. पण औक्षण करताना पहिलं औक्षण देवाचं करावं, दुसरं औक्षण चंद्राचं करावं आणि मग तिसरं औक्षण आपल्या भावाचं करावं. हे लक्षात घ्या. ज्यांना सख्खा भाऊ नाही त्यांनी चुलत, मावस, मामे भावंड कुणाकडनं का होईना जरूर ओवाळून घ्यावे. त्या एकमेकांच्या प्रती प्रेमाचा हा सण आहे. तिथे देण्याघेण्याची अपेक्षा नसते, फक्त जरूर ओवाळावे. कारण की याच्यामध्ये भावाचाच फायदा आहे आणि बहिणीचा पण फायदा आहे की बहिणीला एक आनंद, एक आशीर्वाद, मोठा असेल तर आशीर्वाद घ्यावा, छोटा असेल तर आशीर्वाद द्यावा. पण एकमेकांना आनंद जरूर द्या. नसेल सख्खे भावंड तर मानलेला भाऊ, मानलेली बहीण, पण एकमेकांना ओवाळ्याशिवाय राहू नका. असा एकमेव असा सण आहे भाऊबीज, जो आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये साजरा करण्याची परंपरा आहे. अन्यत्र कुठेही भाऊबीज साजरी केली जात नाही. त्यामुळे संस्कार आणि संस्कृती जपा. आणि शेवटी काय हो, एकमेकांना ह्या दिवशी जरूर जाऊन भेटा. सोबत काहीही येणार नाहीये. हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. एकमेकांना प्रेम द्या आणि प्रेम घ्या, हेच सोबत